तर काँग्रेसचा परिवारवाद हा जागा वाटपात सुद्धा ठळक दिसून येतोय। काँग्रेसच्या बड्या नेत्यांची त्यांच्या मुलामुलींसाठी लॉबिंग सुरू झालेली आहे। सुशील कुमार शिंदे यांना प्रणिती शिंदेसाठी सोलापूरची जागा हवी आहे, तर विजय वडेट्टीवार यांना मुलीसाठी चंद्रपूरची जागा हवी आहे। नितीन राऊत यांना त्यांचा मुलगा कुणाल राऊतसाठी लोकसभेची उमेदवारी हवी आहे। वसंतदादा पाटील यांना नातू विशाल पाटीलसाठी सांगलीतून जागा हवी आहे। एकूणच घराणेशाही जी आहे ती या संपूर्ण काँग्रेसच्या या जागा वाटपामध्ये आपल्याला पाहायला मिळते। त्यांनी ज्या पद्धतीने मागणी केलेली आहे काँग्रेसच्या नेत्यांची, आपल्या मुलांसाठी आपल्या नातवांसाठी लॉबिंग सुरू झालेली आहे। आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी प्रणाली कापसे आपल्या सोबत आहेत। थेट आपण प्रणालीकडे जाणार आहोत। प्रणाली, आपण पाहतोय रस्सीखेच सुरू आहे या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये, महायुती असेल किंवा महाविकास आघाडी असेल। महाविकास आघाडीची सुद्धा आज महत्त्वपूर्ण बैठक सिल्वर ओकवर पार पडणार आहे। आज तरी या संपूर्ण या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवार जे आहेत, जागा वाटप जे आहेत ते निश्चित होतील का? आणि दुसरीकडे काँग्रेसकडनं सुद्धा आता परिवारवाद सुरू झाल्याचं दिसतंय, काय अपडेट्स? आपण जर बघितलं तर दोन्हीकडे म्हणजे केवळ महाविकास आघाडीच नाही तर महायुतीमध्ये सुद्धा काही ठिकाणी, पण महायुतीमध्ये काही मोजक्या ठिकाणी आहे, पण महाविकास आघाडीमध्ये अनेक ठिकाणी असं दिसून येत आहे की जे सिनियर नेते आहेत त्या पक्षातले ते आपल्या मुलामुलींची वर्णी ही लोकसभेवर लागावी किंवा त्यांना लोकसभेचं जागा मिळावी यासाठी लॉबिंग करताना आपल्याला बघायला मिळतं। विशेषतः काल काँग्रेसची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये आपण बघितलं की सुशील कुमार शिंदे हे प्रणिती शिंदेंना उमेदवारी मिळावी यासाठी तिथे आलेले होते। ते काँग्रेसचे सिनियर नेते असल्यामुळे ते तसेही त्या बैठकीला उपस्थित राहणारच होते, परंतु प्रणिती शिंदे यांना उमेदवारी मिळावी असा त्यांचा प्रयत्न आहे। इकडे नितीन राऊत यांचा प्रयत्न आहे की कुणाल राऊत यांना तिकीट मिळावी। विजय वडेट्टीवार जे विरोधी पक्ष नेते आहेत ते सुद्धा त्यांच्या मुलीसाठी चंद्रपूरची तिकीट मागत असल्याचं कळतं आहे। आपल्या नातवासाठी जे आहे ते सुद्धा काही लोक लॉबिंग करताना आपल्याला बघायला मिळत आहे। एकूणच काय तर एक किमान काँग्रेसमध्ये ज्या काही 18-19 जागा ज्या मिळण्याची शक्यता आहे काँग्रेसला, त्यापैकी 4 ते 5 जागा अशा आहेत जिथं बड्या नेत्यांचे मुलं मुली किंवा नातू जे आहेत त्यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। आणि त्यामुळे काँग्रेसमधला परिवार हा केवळ केंद्रीय पातळीवर नाही तर तो आता राज्य पातळीवर सुद्धा येऊन पोहोचल्याचं आपल्याला म्हणता येईल। निश्चितच, आणि त्यामुळे आजच्या सुद्धा बैठकीकडे आपण लक्ष ठेवणार आहोत। या संपूर्ण जागा वाटपाचा तिढा जो आहे तो आज सुटतोय का हे देखील पाहायचे। तुर्तास प्रणाली, धन्यवाद।